नमस्कार मित्रांनो. बघा, नुकतीच आपण गट ब पूर्व परीक्षेसाठी होलिस्टिक बॅच चालू केली. तुमचं अजेंडा असेल, अप्रोच असेल, सिलेबस कव्हर असेल, त्यानंतर एक प्रकारे पीवायक्यूच्या बाबतीत असेल, असे वेगवेगळ्या नावांच्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत. या सगळ्यांचा क्रक्स काय आहे? पीवायक्यू अनालिसिस करणं आणि त्याचं डिस्कशन करणं. तर हे सर्व घेऊन आपण होलिस्टिक बॅच आलेलो आहोत तुमच्या समोर. येत्या सोमवारी म्हणजे 24 ऑगस्टला ही बॅच सुरू होणार आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड या स्वरूपात या बॅचचे लेक्चर्स असणार आहेत. 24 तारखेला आपण 2017चा पहिला पेपर, मग त्यानंतर 2018, 2019, 2020 असं साधारणतः 24 ते 31 ऑगस्ट पर्यंत तयार करणार. आणि जसं मी म्हटलंय, ही बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड आहे. तर 24 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत आपले लाईव्ह लेक्चर्स साधारणतः तिथे होतील. तर माझं म्हणणं आहे तुम्ही तेच ऐकावे आणि त्यानंतर तुम्हाला या बॅचचा ऍक्सेस राहणार आहे. या बॅचची व्हॅलिडिटी किंवा या बॅचचा ऍक्सेस तुम्हाला साधारणतः 10 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे, जोपर्यंत आपली पेपर होत नाही तोपर्यंत. त्यामुळे त्याच्या टेन्शनमध्ये राहू नका. बसलोय मी इकडे, तुम्ही फक्त डेटा कव्हर करण्यासाठी या बॅचमध्ये या. आपण लाईव्ह स्वरूपामध्ये कव्हर करून घेऊ, म्हणजे तुमचं आणि माझं दोघांचंही 8 दिवसामध्ये हा डेटा कंप्लीट होईल. मग नंतर तुमच्याकडे ह्याचा ऍक्सेस असेल. आणि ऑब्व्हियसली याची व्हॅलिडिटी नोव्हेंबर पर्यंत का असणार आहे? कारण या बॅचमध्ये आपण टेस्ट सिरीज सुद्धा घेत आहोत. ही टेस्ट सिरीज सुद्धा आपण जी बघतोय, तर 5 पेपर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत, 500 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असणार आहेत आणि प्लस प्रत्येक पेपरचं 5-5 तासाचं डिस्कशन सुद्धा असणार आहे. म्हणजेच आपल्या पीवायक्यूचे 8 पीवायक्यू, त्याचं प्रत्येकी 5-5 तासाचं 24 तारखेपासूनचं जे डिस्कशन आहे ते लाईव्ह स्वरूपात, म्हणजे तिथेच तुमचे 40 तास झाले. आणि हे साधारणतः 5-5 25 असे जवळपास 65 आवर्सचं टीचिंग याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, काही असेल तर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकतात आणि बिंदास्त ऍडमिशन घ्या. अभ्यासाला सुरुवात करूया. धन्यवाद.